गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजची जर्नी आहे हैदराबाद ते पुणे. अजूनही विजयवाड्याची सवय काही आमची गेलेली नाही. सो आज खूप दिवसानंतर म्हणजे जवळपास 2 वर्षानंतर आम्ही हैदराबादवरून पुण्याला किंवा विजयवाडा साईडनी पुण्याला जातोय. सो बघूयात आज जर्नीमध्ये काय काय नवीन दिसतंय किंवा काय चेंजेस झाले रस्त्यावर. आणि आता आम्ही सुरू करतोय ते गाडीचे किलोमीटर आहेत 50,395. सकाळचे 6:40 झालेत. आणि बघूयात आता दुपारी 3:30-4 वाजेपर्यंत आम्ही पुण्यात पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. मध्ये काही ब्रेक होतील, लंच ब्रेक वगैरे. सो लेट्स स्टार्ट आवर जर्नी. हा पुढे जाणारा जो रस्ता आहे तो नांदेड रस्ता आहे, ज्या रस्त्याने गेल्या वेळेस आम्ही नागपूरला गेलो होतो. आणि आज आम्ही आता NH65 कंटिन्यू करून सरळ पुण्यापर्यंत जाणार आहोत. सो फायनली आता संगारेड्डी गाव क्रॉस करून आमच्या घरापासून 22 किलोमीटर आलोय आम्ही दूर. संगारेड्डी क्रॉस झाल्यानंतर आता इथून पुढे टोल रोड सुरू झालाय आणि पुण्याचं अंतर इथून आहे 495 किलोमीटर, म्हणजे 495 किलोमीटर्स. सरळ याच रस्त्याने जायचंय. मध्ये आता आम्ही काही पॅच कर्नाटकामधून जाऊ, त्यानंतर पुढे महाराष्ट्रातलं उमरगा, सोलापूर, आधी नळदुर्ग येईल. हे सगळ्या गोष्टी क्रॉस करत करत दुपारी 3-4 वाजेपर्यंत पुण्यात पोहोचायचा प्लॅन आहे. सो आता इथून कमी गर्दी आणि कमी ट्रॅफिकचा आणि छान असा मस्त रोड सुरू झालेला आहे. सो होपफुली आता इकडून जरा स्पीड मेंटेन होईल. सदाशिवपेठ गावाजवळचा हा तलाव आहे असं सांग तिकडे मोठ्या आवाजात. नाही सांगत मी. बोल कसं होईल तुझं. असंच होईल मग. किलोमीटर, मुंबई 627, जहीराबाद 33 किलोमीटर इकडून. सो आपण आता वेलकम टू कर्नाटकाचा बोर्ड बघू शकता. इकडून कर्नाटकात एंटर करतोय. सोलापूर 178 किलोमीटर, मुंबई 574 किलोमीटर. आणि खाली इकडे डावीकडे पोलीस चेकिंग दिसते मला. सो हे पोलीस चेकिंगच्या बाजूने खालून गेलं आणि राईट टर्न मारला की बिदरला जाणारा रस्ता आहे. आय थिंक RTO चेकपोस्ट होतं ते. सो आता आपण ऑफिशियली कर्नाटकमध्ये आलोय. साधारण 80 किलोमीटरचा पॅच कर्नाटकातला कंप्लीट करायचा आहे. आणि आमच्या घरापासून हे 90-95 किलोमीटर्सवर होतं. 90 किलोमीटर्स, एक्झॅक्टली 93 किलोमीटर्सवर कर्नाटकाची बॉर्डर होती.
आता वाजलेत 8:08 आणि अंतर आम्ही कव्हर केलं आहे 95 किलोमीटर. सो जवळपास 1 तास 20 मिनिटामध्ये 95 किलोमीटर. सुरुवातीचा काही वेळ आम्हाला थोडंसं ट्रॅफिक असल्यामुळे खूप वेळ लागला, स्लो झालं. पहिले 60 किलोमीटरलाच जवळपास 1 तास लागला, पण तिथून पुढे आता चांगली स्पीड मेंटेन झाली आहे. आजचा अपडेट 100 किलोमीटर्स कंप्लीट झालेले आहेत 1.5 तासामध्ये. किलोमीटर झाले 450,496 आणि 8:13 झालेले आहेत. मन्नेखल्ली नावाचं एक कुठलं तरी गाव आहे, त्याच्याजवळ आल्यावर 100 किलोमीटर कंप्लीट झालेत आज आजचे. कर्नाटकातली एक स्पेशल गोष्ट आता मला अशी जाणवली आहे की हा नॉर्थ कर्नाटकाचा बेल्ट असल्यामुळे बहुतेक इकडे गावांची डेन्सिटी कमी असेल किंवा पॉप्युलेशन डेन्सिटी कमी असावी. सो रोड अतिशय मोकळे आहेत. आतापर्यंत तेलंगणात होतो, सो तिकडे खूप गर्दी होती, गावं होते, लोक खूप जास्त होते. आणि या भागात आता बघू शकता की अतिशय कमी ट्रॅफिक, खूप कमी लोक आहे रस्त्यावर, बाईक्स ऑलमोस्ट नसल्यासारख्याच आहेत आणि रोडची क्वालिटी खूप छान आहे. आजच्या दिवसातला हा दुसरा टोल प्लाझा येतोय. 120 रुपये 120 रुपीज टोल कॉस्ट आहे इथे. डेक्कन टोलवेज लिमिटेडचा टोल प्लाझा. पहिल्या टोल प्लाझावर सुद्धा 120 रुपये लागले होते. सो आतापर्यंत 240 रुपये टोल कटलेला आहे आणि डिस्टन्स ऑलमोस्ट कव्हर झालेले आहे 210 किलोमीटर, सॉरी 110 किलोमीटर. सो 110 किलोमीटरसाठी 240 रुपये टोल. नॉर्थ कर्नाटकातलं हुमनाबाद नावाचं शहर क्रॉस करतोय आता आम्ही. पुणे 387, मुंबई 537 आणि सोलापूर फक्त 141 किलोमीटर आहे इकडून. शिर्डीला जाण्याचा रस्ता सुद्धा इथूनच दाखवत आहेत. 423 किलोमीटर्सवर शिर्डी. कर्नाटकामधल्या तडोला गावाच्या जवळून आम्ही क्रॉस करतोय. 2 तास झाले आहेत आणि 145 किलोमीटर्स आम्ही कंप्लीट केलेत. नेहमीच्या सगळ्या ड्राईव्हपेक्षा आजची थोडीशी स्लो होते, कारण आम्हाला आता काही जास्त अंतर जायचं नसल्यामुळे आज आम्ही 80-90 हीच स्पीड ठेवलेली आहे. आणि लवकरच आता बसव कल्याण नावाचं एक गाव येईल. आय थिंक नॉर्थ कर्नाटकातलं ते शेवटचं असं मोठं गाव आहे. त्यानंतर महाराष्ट्र बॉर्डर आणि मग आजचा पूर्ण दिवस महाराष्ट्रातच आमचा प्रवास चालणार आहे. इकडे हे राईट साईडला आपण बघू शकता की बसव कल्याण गावातली कमान आहे. आम्ही आता बसव कल्याण गाव क्रॉस करत चाललोय. हे शेवटचं गाव आहे कर्नाटकातलं, ॲक्च्युली नॉर्थ कर्नाटकातलं.
यानंतर आता महाराष्ट्र लगेचच सुरू होईल. आणि या बाजूनी महाराष्ट्रात एंटर करायचं म्हटलं की एकच भीती मनात असते, ती म्हणजे इथे जिकडे बॉर्डर आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकाची, तिकडे साधारण नळदुर्ग किल्ल्याच्या अलीकडे पलीकडे पोलीस थांबलेले असतात. सो मागे एकदा जेव्हा इथून जात होतो तेव्हा त्यांनी अडवलं आणि दुर्दैवाने त्याच दिवशी नेमकी PUC नव्हती माझ्याकडे. म्हणजे PUC एक्सपायर झाल्याचं माझ्या लक्षात नव्हतं आणि 500 रुपयाचा फाईन लागला. लगेचच मग महाराष्ट्रात एंटर झाल्यावर आय थिंक उमरगा पहिलं गाव होतं, तिकडे आम्ही PUC बनवली होती. पण आत्ता माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स असल्यामुळे बघूयात आज पोलीस अडवतात का, थांबवतात का, किंवा पोलीस मुळात रोडवर आहेत की नाही. सो ही भीती खरी ठरू नये आणि पोलिसांनी अडवू नये. म्हणजे नुसतं चेकअप करण्यात सुद्धा 5-10 मिनटं वेस्ट होतात. समोर कर्नाटकाची बॉर्डर संपते आता आणि महाराष्ट्राची बॉर्डर सुरू होणार आहे. छान असं जंगली वातावरण आहे इथे. बाहेर गरमी आहे पण घरात म्हणजे कारमध्ये काही जाणवत नाही आता. आणि ही छान डोंगर आणि इकडे पवनचक्की बंद आहेत सगळ्या. या महाराष्ट्र सुरू झाला नाही आता इकडे बॉर्डर इथे सुरू झालेली आहे आणि सोलापूर टोलवेज म्हणून बोर्ड लागलेला होता इकडे. पण अजूनही बॉर्डर चेकपोस्ट यायची आहे. आय थिंक पुढले 2-3 किलोमीटर मध्ये बॉर्डर चेकपोस्ट आहे या डोंगराच्या थोडंसं पलीकडे गेल्यानंतर. इकडे उजव्या बाजूला बघू शकता ट्रकची एंट्री पॉइंट आहे. इथे पण या साईडला प्रॉपर टोल प्लाझा आहे इथला. हैदराबादच्या आमच्या घरापासून जवळपास 2 तासाचा प्रवास झाल्यानंतर इकडे चेकपोस्ट आहे महाराष्ट्रातलं. या बाजूला सुद्धा इथे मागे इकडून हैदराबादकडून रस्ता येतो. त्यानंतर सगळ्या ट्रक्स आणि मेजर जे मोठे व्हेकल्स असतात त्यांना इकडून आतमध्ये RTOच्या चेकपोस्टवर जावं लागतं. तिथे चेकपोस्टमध्ये गेल्यानंतर त्यांना टोल किंवा काय जे असेल त्यांचं ते डॉक्युमेंटेशन सादर केल्यानंतर, तसंच या बाजूनी मुंबई किंवा पुण्यावरून आल्यानंतर या बाजूला त्यांना आतमध्ये जावं लागतं आणि मगच ते बाहेर जाऊ शकतात. आणि हा मधला असा रस्ता फक्त आणि फक्त बाईक्स आणि कार प्रायव्हेट व्हेकलसाठी असतो. सो हे आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकाची बॉर्डर चेकपोस्ट. आणि अशा बॉर्डर चेकपोस्ट फक्त महाराष्ट्राच्या सगळ्या सीमेवर आहे. बाकीच्या कुठल्याही सीमेवर एवढ्या मोठ्या प्रमाणात असे चेकपोस्ट बनवलेले नसतात. आय थिंक महाराष्ट्र हा इंडस्ट्रियल कॉरिडॉर असल्यामुळे ट्रकची वाहतूक खूप जास्त होते. सो त्यामुळे असे छान पद्धतीने त्यांनी बनवून ठेवलेले आहेत. बाकीच्या सगळ्या बॉर्डर्सवर म्हणजे आंध्र, तेलंगणा किंवा कर्नाटकच्या काही ठिकाणी मी बघितले की एक फक्त स्मॉल असे छोटंसं एक चौकी असते. सो आता आम्ही बॉर्डर क्रॉस करून ऑफिशियली महाराष्ट्रात पोहोचतोय. ती पुढे जी गाडी दिसते तिथून क्रॉस झाल्यानंतर ऑफिशियली महाराष्ट्रात एंटर होतोय आम्ही. आजच्या दिवसातला 3रा आणि महाराष्ट्रातलं पहिलं टोल गेट येत आहे आता. सो हे महाराष्ट्रात एंटर झाल्याच लगेच टोल प्लाझा आहे. या टोलची कॉस्ट कमी आहे जरा, 70 रुपीज. आणि समोर पोलीस उभे आहेत, बघूयात आता काय करतात ते. सो आता इकडे डावीकडे उमरगा गाव आहे सरळ आतमध्ये गेल्यावर. आणि उमरगा गावाला बायपास करून आम्ही सरळ सोलापूरच्या दिशेला निघालोय. बॉर्डरच्या नंतरचं महाराष्ट्रातलं पहिलं शहर म्हणजे उमरगा. हा जुना नळदुर्ग गावाला जाणारा रस्ता आणि नवीन हा आता सरळ एक अंडरपास बनवून मग बायपास बनलाय नळदुर्गला. पण दुःखाची गोष्ट अशी आहे की नळदुर्ग किल्ला आता आम्हाला दिसणार नाही. त्यांनी पूर्णपणे तर रस्ताच खोदून टाकलेला आहे. नाहीतर आधी सरळ त्या बाजूने गेल्यानंतर नळदुर्गाचा किल्ला दिसायचा. पण सोबतच एक भीती पण असायची कारण तिकडे पोलीस उभे असायचे. आता बघूयात या रस्त्यावर इकडे कुठे पोलीस अडवतात का. मगाशी तरी बॉर्डर क्रॉस झाल्यानंतर त्यांनी काही थांबवलं नाही आम्हाला. चक्कीज तुझ्या बाजूचा इकडे या बाजूला डोंगरांच्या पलीकडे
याचं ऐतिहासिक असं महत्व आहे. हैदराबाद विरुद्ध भारताच्या लढ्यात स्वातंत्र्यानंतर काही भारत हैदराबादसाठी स्वतंत्र झाला नव्हता आणि तेव्हा इथून भारताची आर्मी लढली होती हैदराबादच्या आर्मी सोबत. असा हा किल्ला आणि ही गाडी जळली आहे इथे, जळलेली गाडी. नळदुर्ग क्रॉस केल्यानंतर हा आजच्या दिवसातला चौथा टोल प्लाझा आलेला आहे आणि इकडे 65 रुपीज आहे टोल कॉस्ट. खरं तर इकडे टोल कॉस्ट घेतलीच नाही पाहिजे, इतके खराब रस्ते आहेत. म्हणजे नॅशनल हायवे आहे पण नुसतं बाउन्सिंग आणि जम्पिंग जपाक चाललंय. मध्येच खड्डा येतो, मध्येच रस्त्यावरती खाली जातो, काय चाललंय काही कळत नाहीये. ट्रॅम्पोलिंग रोड आहे. चला पोटाजवळ नको नेऊ रे, आत्ताच खाल्लंय इकडे टोल प्लाझा क्रॉस केल्यानंतर काही नाश्ता सेंटर आहेत आणि अनलाईक तेलंगणा किंवा आंध्र इथे असं काही ते नाहीवाल्यांनी सुरू केलेले हायवे नेस्ट नसतात. इकडे लोकल लोकांनी लावलेले छोटे रेस्टॉरंट्स आहेत, विच इज गुड आहे इन अ वे. पण रस्त्यांची क्वालिटी खूप बेकार आहे, त्यामुळे गाडी चालवताना ब्लॉक करणं फार मुश्किल आहे. सो फक्त आता मगाशीपासून म्हणजे जेव्हापासून महाराष्ट्राच्या बॉर्डरमध्ये आलो आहे गाडी चालवण्यावरच लक्ष आहे. पण तरीही एवढं लक्ष असून सुद्धा कधी 2-3 फूट हवेत उडू त्याची काही गॅरंटी नाही आहे. तर धनगरवाडीचा मोठा स्पीड ब्रेकर बघा एक केवढं आहे, काय स्पीड ब्रेकर आहे का हे? अरे बाप, तर प्रिया सध्या आता आम्ही सोलापूर क्रॉस करतोय. सोलापूरचा बायपास आहे हा आणि 10:38 झाले आहेत, म्हणजे जवळपास 4 तास झाले आम्हाला सुरू करून आणि 4 तासात 250 किलोमीटरचं अंतर पार करून आम्ही सोलापूर क्रॉस करतोय. आता एक्झॅक्टली अर्ध अंतर राहिलेलं आहे. इथून एवढंच अंतर पुढे गेलं की पुणे आहे. सो आता क्रॉस करतोय सोलापूर फटाफट. सोलापूर क्रॉस केल्यानंतर हा आजच्या दिवसातला 5वा टोल प्लाझा येतो समोर, सालेश्वर नाल्याच्या जवळ. सालेश्वर नाला कदाचित या खालून वाहणाऱ्या नाल्याचं नाव असेल, जो पूर्णपणे कोरडा आहे आता. इथे 80 रुपये टोल आहे वन साइडेड आणि हा सालेश्वरचाच टोल प्लाझा आहे आणि साईडला लेफ्ट हँड साईडला सालेश्वर नावाचं गाव होतं. समोर जिओ बीपीचा पेट्रोल पंप पण आहे टोल प्लाझा क्रॉस केले गेले. आजच्या दिवसातला 6वा टोल प्लाझा आणि सोलापूर पासून बरंच पुढे आलोय आता. 80 रुपये टोल आहे. एक सांगायचं राहिलं, सोलापूरच्या नंतर इकडे रोडची क्वालिटी जरा चांगली आहे. टोलच्या अलीकडे पोलीस असल्यामुळे जरा कॅमेरा पटकन ठेवला. मला असं वाटलं की कॅमेरा बघून किंवा काही कारणास्तव थांबवू नये त्यांनी. सो टोल क्रॉस करून आता 80 रुपयाचा आम्ही पुढे निघालोय. साधारण 50-60 किलोमीटरच्या नंतर जेवायचा एक ब्रेक घेणार आहोत आम्ही. तोपर्यंत हे असे सरळ रस्ते, भकास ऊन आणि फार काही असं दाखवण्यासारखं नाही हे.
किलो टेंभुर्णी गावाच्या जवळ हे फळांचं दुकान आहे. 100 किलो. थांब, आता आई येते म्हणते मैदानात. थांब मी इथे मी. ए बाजूला तर उघडत का नाही तू लॉक केलंय उघडशील तर उघडेल. मला चांगली चांगली इकडे फळांचे खूप सारे दुकान होते मागे सुद्धा. हे बघा फळांची दुकानं, तिकडे सेल्टॉस आहे. फळांची दुकानं. आणि सौदा बहुतेक यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे. 100 रुपये किलो म्हणत असताना आई गेली आणि आई म्हणाली की मी 80 रुपयाच्या भावाने घेऊन दाखवते. बघूयात आता आल्यावर कळेल आपल्याला 80 रुपयाने घेतले की 100 रुपयाने घेतले. इथे आजूबाजूला मागे पुढे खूप सारे बोकडाच्या मटणाचे बेत असे नावाचे रेस्टॉरंट्स आहे. इकडे मला वाटतं खंडोबा का म्हसोबा काहीतरी असं लिहिलं होतं देवस्थान. त्यांना बोकडाच्या मटणाचा नैवेद्य दाखवत असावेत, त्या कारणास्तव इकडे बोकडाच्या मटणाचे खूप सारे हॉटेल आहे. आणि 3-4 मटणाच्या दुकानाच्या म्हणजे मटणाच्या रेस्टॉरंटच्या मध्ये एक बिचार असं दुर्वांकूर व्हेज नावाचं रेस्टॉरंट होतं मध्येच. आणि इकडे छानसं असं केळीचं शेत आहे. शेताच्या मध्ये कोणाचं तरी फार्म हाऊस आहे. खूप सुंदर, म्हणजे पुण्याच्या आजूबाजूचा हा परिसर खरंच समृद्ध आहे. इकडे ऊसाची शेती आहे आणि मला वाटतं कोणीतरी नारळवाला बसत असावा, तर नारळ खाऊन लोकांनी जे टाकून दिलेले साल आहेत तिथे किंवा नारळाचं शेल आहे ते आहे इथे. इकडे भंगारवाला. आणि आमचा एक सौदा यशस्वी झालेला आहे पेरूचा. आता बहुतेक पपईवर बेत आहे. बघूयात काय काय यशस्वीरित्या घेऊन येतात ते. आलात मग पेरू. पेरू हा, काय किलो? पेरू आणले 80 रुपयाला किलो घेतले. हा अरे 80 कुठे 100 रुपयाचे 6 किलो. हा. आणि चिकू. चिकू घेतले 40 रुपयाला अर्धा किलो. हा. आणि आणि पपई आहे 60 रुपयाला 1.25 किलो, म्हणजे ती आहे. ओके. 1 किलोच्या वर आहे. तर सौदा पक्का झालेला आहे. आणि आता हा मसाला पेरू आम्ही खात खात जाणार पसायदान व्हेज हॉटेलपर्यंत. स्टे ट्यून. दिवसातला टोल नंबर 7 आलेला आहे आणि हा लवकर आल्यासारखा फील झालाय. ॲक्च्युली 50 किलोमीटरचं अंतर असलं पाहिजे, पण मला असं वाटतं की हा थोडा लवकर आलाय. आय एम नॉट शुअर अबाउट इट. आणि आत्ताच आम्ही फळं खाऊन म्हणजे पेरू खाऊन पुढे आलो आणि लगेच पुढे आल्यावर टोल प्लाझा आला. इंदापूरच्या जवळ. इंदापूर 8 किलोमीटर आहे पुढे आणि इथला रेट 100 रुपये. बापरे. पण ठीक आहे, रोडची क्वालिटी जरा बरी होती आधीच्या रोडपेक्षा. इकडल्या टोल प्लाझावर अशी वॉशरूमची वगैरे काही चांगली सोय नाही आहे जशी आंध्र तेलंगणात आहे. आणि नागपूर रोडनी गेल्यानंतर महाराष्ट्रातही काही ठिकाणी आहे किंवा नांदेड साईडनी पण गेलं तरी महाराष्ट्रात पण काही ठिकाणी चांगले टोल प्लाझा आहे, म्हणजे वॉशरूम्स आहेत जे या भागात बघायला मिळत नाहीत. सो आता आम्ही टोल क्रॉस करून इंदापूरच्या दिशेला निघालोय. बाजूला आता आम्ही इंदापूर गाव क्रॉस करतोय. खूप सारे. आणि इकडे पंढरपूरचा पण रस्ता आहे पुढे गेल्यावर. आणि खूप सारे साईडला या कटच्या आधी इकडे होतं आपलं कुल्फी सेंटर आणि सोडा सेंटर. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये इंदापूरची स्पेशल मावा कुल्फी खातात लोक इकडे. तर लवकरच आम्ही जेवायला जाऊयात. या दिशेने इकडून हैदराबादकडून आल्यावर इथे ज्योती प्युअर व्हेज या लॉज आणि बोर्डिंगमध्ये आलो आहे आम्ही. इथे जेवणाची चांगली व्हेज व्यवस्था आहे. इथे गाड्यांचा ॲम्पल पार्किंग आहे. आणि पुणे जवळपास इथून 100 किलोमीटर आहे. इथलं वॉशरूमसुद्धा चांगलं होतं, स्वच्छ होतं.
आणि इथे अशी सगळी व्यवस्था आहे लहान मुलांसाठी. ऊन खूप जास्त आहे बाहेर. सो आता आम्ही आज जाऊन बसतोय, मग बघूयात काय मिळतं जेवायला. बघ ना तिकडे. भाजी, वांग्याची भाजी, दाल फ्राय, जिरा राईस, चपाती, दोन भाकरी, चपाती. सो एक्झॅक्टली 423 किलोमीटर अंतर कापून यावेळेस आता आम्ही ज्योती प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये थांबलोय. मागे यांचं लॉज पण आहे इथे. आणि आता आम्ही 2 महाराष्ट्रीयन थाळी आणि 2 पंजाबी थाळींची ऑर्डर दिलेली आहे. वाट बघतोय. ज्योती आजीचं नाव आहे. हां, आईच्या नावाचं रेस्टॉरंट आहे, त्याच्यामुळे अबीर जास्त एक्साइटेड आहे. नाहीये कोणी म्हटलं. इकडे आमची रिया बसलेली. ही आहे इथली महाराष्ट्रीयन थाळी. याच्यामध्ये चपाती, जिरा राईस, पापड, दाल फ्राय, वांग्याची भाजी, शेवभाजी, गुलाबजाम आणि रायता आहे आणि 2 चपात्या आहेत. आणि ही आहे पंजाबी थाळी. पंजाबी थाळीमध्ये बटर रोटी आहे, पापड आहे, जिरा राईस आहे, कुठली तरी भाजी आहे माखनवाली आणि एक पनीरवाली, आणि दाल फ्राय आणि गुलाबजाम. सो तुझी थाळी आली आहे पंजाबी थाळी. कंप्लीट करून आम्ही आता इथून ज्योती प्युअर व्हेजमधून निघालोय पुण्याच्या दिशेला. जवळपास 100 किलोमीटरचं अंतर आहे आणि 2.5 तास लागतील. आय गेस 4 वाजेपर्यंत पोहोचू आम्ही घरी. आय थिंक आजच्या दिवसातला हा 7वा टोल प्लाझा येतो इकडे. 8वा पण असू शकतो हा. 95 रुपये टोल आहे इथे. इकडे राईटला सिद्धटेकचा गणपतीचा रस्ता आहे आणि सरळ इकडे पुण्याकडे रस्ता जातो. डाव्या बाजूला खूप सारे फ्रूटचे दुकानं. इथे आल्यावर आता मला वाटलंच की म्हटलं आपण इकडून गेलोय. सिद्धटेकचा अष्टविनायकातला एक गणपती इथे. पुण्यात आल्यानंतरचा पहिला सिग्नल आतापर्यंतचा. लोणी काळभोर क्रॉस केलाय आम्ही आणि आता पुढे हडपसरच्या दिशेला चाललोय. भरपूर ट्रॅफिक आहे, त्यामुळे खूप कमी अंतरासाठी खूप जास्त वेळ दाखवतोय. साधारणतः अजून 1-1.25 तास लागेल. अजून अंतर असेल हार्डली 25 किलोमीटर. हे पुढे राईट साईडला पुण्याचा रेस कोर्स आहे आणि आता रेस कोर्स क्रॉस करून आता आम्हाला फक्त 15 किलोमीटरसाठी अर्धा तास लागणार आहे. ऑलमोस्ट 4, 4:15, 4:30 पर्यंत आम्ही पोहोचू. मार्केटचा अंडरपास पास करून आता आम्ही सारसबागेच्या दिशेला. Slight left onto National Highway 60, National Highway 65, then use the left 2 lanes to turn slightly left to stay on National Highway 60. पुढे समोर सारसबाग आहे. डावीकडे लक्ष्मीचं मंदिर आहे, महालक्ष्मी मंदिर. हे बघ समोर सारसबाग आहे. सरळ गणपतीचं मंदिर. In 50 meters, at Annabhav Sathe Chowk, देवीचं मंदिर आहे लक्ष्मीचं. turn right onto Narveer Tanaji Malusare Road, Singad Road. हे